सांगलीच्या अखिल भारतीय संमेलनामध्ये आमचे अशोक नायगावकर गेले होते. तिथे एकाने त्यांना म्हणले की तुम्ही काका मी 5-6 वर्षापासून ऐकवलं हीच कविता का घेता. त्यांनी फार मस्त उत्तर दिलं होतं. काय हो म्हणे, 20 वर्षापासून मी या स्त्रीला सोबत घेऊन येतोय. मला कधी म्हणलात का प्रत्येक वेळेस हीच का सोबत राहते बाई म्हणून. अरे ती माझी बायको आहे मला. तशी ही आपली काही कविता अशी ट्रेडमार्क झालेली असते, लोकांना आवडणारी असते. आणि ती साम टीव्हीवर वगैरे आले आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली असल्यामुळे ती कविता घेतो. ही कविता सुचते कुठून. 31 डिसेंबरची रात्र होती, म्हणजे दिवस होता. रात्री मी घरी थांबलो होतो माझ्या स्वतःच्या. म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरत राहत असल्यामुळे शंका येऊ नये म्हणून सांगतो. वर्षाचा शेवटचा दिवस आणि 31 डिसेंबरला वर्तमानपत्रामध्ये चौकट येते पहिल्या पानावर की सरत्या वर्षातील 10 ठळक घटना जगातलं काय काय झालं या वर्षात. कुठं भूकंप झाला का, कुठं काय झालं, कुठं क्षती झाली. तर मी वाचत होतो उत्सुकतेने किंवा या वर्षात काय काय झालं. तर पहिल्या क्रमांकाला तुमच्या माझ्या भारतातली आणि महाराष्ट्रातली घटना होती की कुणीतरी उद्योगपतीनं आपल्या बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट दिलं होतं. माहित आहे, चांगल्या गोष्टी सगळीकडे माहीत असतात. आणि ती बातमी ऐकल्यानंतर आपले भाजपचे नेते साहेब माझी छाती अभिमानानं 56 इंचापेक्षा जास्त फुगून आली की मी किती श्रीमंत देशात जन्म घेतला, ज्या देशात बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट देतात. त्या देशात मी जन्मलो, मी किती भाग्यवान आहे. अशा विचारात असताना त्याच पानावर खालच्या बाजूला एक कॉलमची छोटी बातमी होती की जालना जिल्ह्यामध्ये 3 उपवर झालेल्या मुली लग्नाला आलेल्या, त्यांना हुंडा कुठं कसा द्यायचा, त्यांची लग्न कशी करायची म्हणून आई वडिलांनी 3 लेकरांनी मुलींनी कोरड्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. कविता जन्मते कुठून. मला प्रश्न पडला की माझा देश हा आहे का हा आहे. बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान देणाऱ्या देशातला मी आहे का. लेकरांना कसं उजवायचं, हुंडे कुठून द्यायचे, शिक्षण कुठून द्यायचं, पोट कसं भरायचं म्हणून सामूहिक आत्महत्या करणारा मी नेमका कोणत्या देशातला. या विचारातून ही जन्मलेली कविता की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून लिहिलेली कविता की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या, ठिगळाला ठिगळ जोडण्यातच आमच्याही जिंदगी गेल्या. आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या, ठिगळाला ठिगळ जोडण्यातच आमच्याही जिंदगी गेल्या. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. अरे तुमचा सन्मान आम्हाला आमचाच सन्मान वाटतो. पैसा तुमचा, बायको तुमची याचा कुणाला इन्कार नाही. पैसा तुमचा, बायको तुमची याचा कुणाला इन्कार नाही. कोण कुणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही. अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, अरे ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, जिथे कित्येक कळ्या उमलण्याआधी कुस्करल्या जातात, हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात, पोट कसं भरायचं काय म्हणून काही जण अजन्म कुवारे जळतात, तर काही जण मुलींना कसं उजवायचं म्हणून विहिरी जवळ करतात. तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही. सदाशिव पाटील 6,500 कोटी रुपयाचा महाल मुंबईमध्ये 3 लोकांना राहण्यासाठी आम्ही पाहिला समोरून. आत कोण येऊ दिलं आम्हाला. वर हेलिपॅड, वर काय ते पोहायचं, स्विमिंग पूल, फलानं बिस्टन. 6,500 कोटी रुपयाचा महाल 3 लोकांना राहिला. बरं असो जा. आजूबाजूला सगळे झोपडपट्टी, कुपोषित लेकरं, चिलट ढेकणं. किती चेष्टा आहे क्रूर की तुमच्या आणि माझ्या कवितेमध्ये माझी आजी मला जी म्हणी सांगायच्या ग्रामीण भागातली ती घेत असतो मी. त्याला पंच लाईन म्हणतात की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरी हटायची नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरी हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्हाला वाटतं
की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही. IPL पोरांना माहित आहे की तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही, पण करवलीचा पदर घसरला की वऱ्हाड बावचळेशिवाय राहत नाही. म्हण ग्रामीण भागातल्या की तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही, पण करवलीचा पदर घसरला तर वऱ्हाड बावचळेशिवाय राहत नाही. विचार करा, गरिबांची आणि गरिबीची अशी मजाक उडवू नका. विचार करा, गरिबीची आणि गरिबाची अशी मजाक उडवू नका. संस्कार आणि संस्कृतीला अशी पायदळी तोडू नका. याद राखा, याद राखा. तुमचं हे असंच सुरू राहिलं तरी एक दिवस असा येईल की तुमचंच तेल आग लेवून तुमच्याच मालाकडे धावतील. तुमचंच तेल आग लेवून तुमच्या मालाकडे धावतील. जे श्रीलंकेमध्ये झालं, जे बांगलादेशमध्ये झालं, ते आपल्या भारतात होऊ नये. याची जबाबदारी तुमच्या आमची सगळ्यांची आहे. ही कविता संपली. टाळ्या वाजवाकडे. आज्ञाधारक. मी अहमदपूरचा आहे. अहमदपूरला महात्मा गांधी महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाचा मी एक घटक आहे. याचा मला अभिमान आहे, कारण सलग 12 वर्ष राज्यातून पहिले लेकरं आमच्या महाविद्यालयाचे आले. शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे. त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या उद्घाटनासाठी मी जाणार होतो. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. आदल्या दिवशी मध्यरात्री मला तिथल्या सांस्कृतिक विभागाचा फोन आला सरांचा, 12:30 वाजता रात्री. आणि ते म्हणाले की सर, उद्याचा कार्यक्रम स्थगित केलेला आहे, नंतर घेऊ. म्हणलं काय झालं सर? तर म्हणले की आपल्या महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी देशाच्या बाहेरच्या मुली येतात, NRI, अनिवासी भारतीयांच्या, महाराष्ट्रभरातले येतात मुलं मुली. त्या मुलींची छेडछाड करणे, मुलांकडून पैसे काढणे, मारहाण करणे, अशी एक टोळी शहरात सक्रिय झालेली आहे. आणि त्या टोळीचा विरोध आपले प्राचार्य आमचे त्यावेळेचे पानपट्टे सर यांनी विरोध केला होता. तर त्यांच्या घरावर जाऊन गोळीबार हवेत ह्या गुंडांनी केलेला आहे. म्हणून उद्यापासून आपलं कॉलेज महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेलं आहे. हे प्रकरण मिटल्यानंतर आपण कार्यक्रम घेऊ. रात्री 12:30 वाजता कविता सुचली मला की ज्या महात्मा गांधींना संपूर्ण जग शांततेचं दूत म्हणतं, इथं किती विरोध केला तर बाहेर गेल्यावर नाव गांधीजींचंच घ्यावं लागते भाजपच्या नेत्यांना. इथं गोळ्या घालायच्या उगाच फोटोला, आणि बाहेर नाव घेतल्याशिवाय एंट्री नाही. तर त्या महात्मा गांधींच्या नावावर असलेलं कॉलेज महाविद्यालय, आणि त्या महाविद्यालयामध्ये जर असे हिंसक प्रकार होत असतील तर गांधीजींना काय वाटलं असेल, काय वाटत असेल, या कल्पनेतून लिहिलेली कविता. कवितेचं शीर्षक आहे पुतळ्याची आत्महत्या. की माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला. माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. कुणी धरणे धरली, कुणी आंदोलने केली, कुणी विशिष्ट समाजाची दुकानेही जाळली. पुतळा हरवल्याच्या बातमीने साबरमती हळहळली, पण पुतळा काही सापडेच ना. आणि आज तब्बल 4थ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला. आणि आज तब्बल 4थ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला. चबुतऱ्याच्या कोनाड्यात एक चिठ्ठी सापडली. तीत लिहिलं होतं की माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय. माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय. छोट्या छोट्या कारणावरून तर रोज दंगा होतोय. कुणी तर माझ्याच आडोशाला येऊन दंगा होतोय. सोन्यासारख्या शहराची बेआबरू झाली. सोन्यासारख्या शहराची बेआबरू झाली, म्हणून मी कंटाळून आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन उभा करू नये, आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन उभा करू नये.